मित्रांनो, काल बिग बॉसच्या घरामध्ये 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज आल्यात आणि या तिघांनीही बऱ्यापैकी राकेश बापट आणि अनुश्री यांनाच हिटमध्ये ठेवलं. कुठेही विशाल कोटियान याचं नाव घेतलं नाही. ना हिटमध्ये, ना फ्लॉपमध्ये, ना टार्गेटमध्ये, ना इग्नोरमध्ये. बहुतेक इथे रेवाने टार्गेटमध्ये विशालचा थोडासा उल्लेख केला. मात्र विशाल या तिघांमध्ये कुठेच नव्हता. त्यामुळे विशालला एकंदरीत कळालं त्याच्या रिॲक्शनवरनं, की आपण लोकांना अजिबात आवडत नाही, ना लोक आपल्याबद्दल चर्चा करत. हे तिन्ही लोक जेव्हा बोलत होते त्यावेळी विशालचा चेहरा पाहण्यासारखा होता. तो एकदम शॉकमध्ये होता, की एवढा गेम माझा वीक असेल, की लोक माझ्याबद्दल काही चर्चाच करत नाही. खरंच एवढा शॉकमध्ये तो बघत होता, की आपण कुठेच कसे नाहीयेत. आणि विशालचा चेहरा यासाठी देखील पडला असेल, की सगळीकडे राकेश हा हिट आहे, त्यामुळे सुद्धा तो नाराज असेल. मित्रांनो, विशालचा चेहरा सगळं काही सांगून गेला. आता विशाल हा विशाल आहे. विशाल आता शांत बसणाऱ्यातला नाही. विशाल आता दिसण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, हे मात्र निश्चित आहे. पण हे जे काही तिन्ही वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आले आणि त्यांनी विशालला कुठेच ठेवलं नाही, ना हिटमध्ये, ना फ्लॉपमध्ये, ना टार्गेटमध्ये, ना इग्नोरमध्ये. त्यामुळे विशालचा चेहरा खूपच पडला होता, हे मात्र निश्चित. आणि त्याने एनालिसिस केलं असेल, की बाबा, आपण एवढं काही करतो बिग बॉसच्या घरामध्ये, हे जवळपास कोणालाच दिसलेलं नाहीये.